आणि सध्या आपण बघतोय भारत पाकिस्तान यांच्यामधला तणाव वाढलेला आहे, कारण पाकिस्तानकडनं वारंवार आगळीक केली जाते आणि पाकिस्ताननं काल 9 वाजता भारताच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। अर्थातच हे सगळे प्रयत्न आपण हाणून पाडलेत। पाकिस्तानचा एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन जमिनीवरती पडू दिलेलं नाहीये आणि आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे शेकडो ड्रोन्स 7 क्षेपणास्त्र हवेतल्या हवेतच उद्ध्वस्त केली आहेत। पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतानंही पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये घुसून हल्ला केलाय। लाहोरमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे अरबी समुद्रात उभ्या असलेल्या INS विक्रांतनं मोर्चा सांभाळलेला आहे आणि कराचीवरील पोर्ट उद्ध्वस्त केलेले आहेत अशी माहिती आहे। दरम्यान रात्रभर सीमेवरती पाकिस्तानकडनं जोरदार गोळीबार हा सुरूच होता। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडनं चोख उत्तर देण्यात आलंय। दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांची महत्त्वाची बैठक घेण्यास सुरुवात केलेली आहे। पुढची पावलंही त्यामुळे अर्थातच महत्त्वाची असणार आहेत। सध्या साऊथ ब्लॉकमध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख दाखल आहेत आणि महत्त्वाची बैठक राजनाथ सिंग यांच्या सोबत होते आहे। ही बैठक महत्त्वाची असणार आहे। आतापर्यंत घडलेल्या घडामोडी आणि येत्या काळात भारताची पावलं या संदर्भात यामध्ये चर्चा होईल। मुळातच ज्या पद्धतीचे हल्ले केले जात आहेत पाकिस्तानकडनं, ते हल्ले परतवून लावण्याचं काम हे भारताकडनं केलं जात आहे आणि चोख प्रत्युत्तर जल थल वायू अशा तिन्ही दलांकडनं केलं जात आहे। मुळातच ज्या 26 निरपराध अशा पर्यटकांचे प्राण घेणारे दहशतवादी होते, दहशतवादी तळ होते, ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारतानं केलेलं आहे, मात्र पाकिस्तान चौताळलाय। सध्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। राजनाथ सिंग महत्त्वाची बैठक घेत आहेत आणि ही बैठक यासाठी महत्त्वाची आहे, काल रात्रीपासून ड्रोन हल्ले सुरू केलेले आहेत। मिसाईल टाकण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केलाय, मात्र अर्थातच तो आपण हाणून पाडलाय। भारतीयाला इजा होणार नाही याची दक्षता ही भारतीय सर्व दलांकडनं, तिन्ही दलांकडनं घेतली जाते। तर सीमेवरती एकीकडे पाकिस्तानकडनं गोळीबार सुरूच आहेत। आपण बघतोय पाकिस्तानचे ड्रोन क्षेपणास्त्र हल्ले झालेले होते, ते आपण पाडलेले आहेत। त्यानंतर राजनाथ सिंग यांची तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक होती आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री असल्यामुळे राजनाथ सिंग यांची महत्त्वाची जबाबदारी। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत, अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि श्रीरंग खरे आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी राहुल, तुमच्याकडे मुळात आता महत्त्वाची बैठक सुरू आहे, पुढची पावलंही महत्त्वाची असणार आहेत, कारण आतापर्यंत घडलेल्या या घडामोडी पाहता आता अतिशय सूचक स्वरूपात पावलं टाकावी लागतील। कशा स्वरूपाची ही बैठक असेल? हे बघा, काल रात्री जे घडलं ते अजूनही मर्यादित स्वरूपामध्ये आहे। पाकिस्तानकडनं मर्यादित स्वरूपामध्ये हल्ला केला आणि त्याला तेवढ्याच चोखपणे भारतानं प्रत्युत्तर दिलं। त्याच्यानंतर प्रत्यक्षात हा जो तणाव आहे तो कोणत्या पातळीवरती जातो, रेझिंग युअर लेव्हल असं त्याला म्हणतात। तर त्याच्यानंतर ह्या दोन देशातल्या तणावाचं रूप हे युद्धामध्ये जाऊ शकतं आणि त्या दृष्टीनं भारताची संरक्षण सिद्धता, तयारी, पाकिस्तान करत असलेल्या कुरघोड्या, त्याला द्यायचं प्रत्युत्तर, अशा दृष्टीने ह्या मीटिंग सुरू आहेत। आणि जेव्हा कॉन्फ्लिक्ट झोन मध्ये आपण असतो तेव्हा अशा पद्धतीनं वारंवार आढावा घेणं, कारण काल नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल हे जवळपास 40-45 मिनिट पंतप्रधानाबरोबर होते। हे ब्रीफिंग आपण जसं उघड बघतो आहोत तसं ते त्यांना ज्या माध्यमातनं उपलब्ध असतील ते माध्यमात त्यातनं वेळोवेळी ते होतच असणार आहे। आता जेव्हा काल पाकिस्ताननं केलेल्या ह्या आगळीकीचे तपशील, जसं जसे आता हे दृश्य आपण बघतोय, दिवस उजाडलाय आणि त्याच्यानंतर पाकिस्ताननं केलेल्या आगळीकीचे, त्यातनं झालेल्या नुकसानाचे तपशील बाहेर येतात। हे बघा, हे दिसत आहेत स्क्रीनवरती आपल्याला की गोळे दागले गेलेले आहेत, गोळ्या मारल्या जात आहेत। तर याच्यानंतर पुढची आपली तयारी काय असेल, कशा पद्धतीनं आपण पाकिस्तानला उत्तर द्यायचं आहे। अजूनही माझ्या मते भारताची ही भूमिका जी आहे की आमचं ह्याला दिलेलं जे प्रत्युत्तर आहे ते प्रिसाइस आहे, नेमकं आहे आणि नॉन एस्क्युलेटरी आहे। या भूमिकेवरती भारत आज कायम राहतो का? कारण ही एक मोठी आगळीक आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या पाकिस्तान लगत असलेल्या सगळ्या सीमेवरती हल्ला ड्रोनच्या माध्यमातून झालाय। त्याच्यामध्ये डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटला टार्गेट केलं गेलं नाही। साधारणपणे एस्केलेशन केव्हा होतं, जेव्हा नागरी वस्तीवरती आणि संरक्षण दलाशी निगडीत असलेल्या संस्थावरती हल्ले केले जातात। आता ही जी आगळीक आहे, ही आगळीक म्हणजे मोठ्या संघर्षाची नांदी आहे। असं असेल तर आपण काय पद्धतीनं त्यांना प्रत्युत्तर द्यायचं आहे, त्या प्रत्युत्तराचं स्वरूप काय असेल, त्या प्रत्युत्तरामध्ये तीनही दलाची भूमिका काय असेल,
याबद्दल तिन्ही दलाचा कोऑर्डिनेटर एफर्ट जो आपण म्हणतो तो असणार. भारतीय डिफेन्स प्रणालीकडनं, विशेषतः डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटकडनं एक्स वरती ज्या पोस्ट केल्या जात आहेत त्या अजूनही आक्रमक स्वरूपाच्या नाहीयेत. पाकिस्ताननी असं केलं, आम्ही त्याला असं उत्तर दिलं, असं आहे. एक जो 21 सेकंदाचा व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो मला असं वाटतं की जे कालच्या प्रेस ब्रिफिंग मध्ये आणि एस जयशंकर यांच्या प्रत्येक एक्स पोस्ट मध्ये सांगितलं की तुम्ही आम्हाला उत्तर दिलं की त्याला जबरदस्त प्रत्युत्तर देऊ. रिटॅलिटरी तेवढीच असेल जेवढी आम्हाला अपेक्षित आहे. तर आता हा जो 21 सेकंदाचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की पाकिस्तानच्या सीमेच्या आतमध्ये असलेले जे पाकिस्तानी सैनिकांचे बंकर आहेत ते आपण ध्वस्त केलेले आहेत आणि ते एक सूचक आहे. आता स्क्रीनवरती आपण जे व्हिज्युअल बघतोय ते भारतीय लष्करानं अधिकृतपणे एक्स वरती पोस्ट करून ह्या व्हिडिओची माहिती दिली. म्हणजे काय, तर आपली भूमिका स्पष्ट आहे की तुम्ही आमच्या लष्करी आस्थापनावरती काल हल्ला केलाय. 8 ठिकाणी तो हल्ला झाला, तो आपण परतवून लावला. सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. ते बीएसएफच्या ऑफिशियल हँडलरवरती सांगितलं गेलं की या वेळेला रात्री 11च्या सुमाराला घुसखोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जो आम्ही हाणून पाडला. आता ही लेवल 3 लेवल 4 या पातळीवरती हे गेलेलं आहे. अधिकृतपणे भारतानं हा व्हिडिओ जारी करून काय सांगितलंय किंवा शाहनवाज शरीफ यांच्या घराच्या 20 किलोमीटर अंतरावरती क्षेपणास्त्र टाकली, त्याचा अर्थ काय, तर भारताला माहिती आहे ना की पंतप्रधानाचं निवासस्थान कुठे आहे, कराचीमध्ये कुठे हल्ला करायचा, इस्लामाबादमध्ये कुठे हल्ला करायचा. हा शेवटी लष्करी संकेताचा भाग असतो. अजूनही भारताच्या वतीनं हेच सांगितलं जात आहे की तुमच्या 9 एस्टॅब्लिशमेंटवरती की जिथे दहशतवादी होते 14 दिवसानंतर भारतानं आखणी करून ते दहशतवादी तळ ध्वस्त केले. म्हणजे काय, तर भारताकडे क्रेडिबल इनपुट्स आहे की आपण कुठे हल्ला करायचा आहे आणि कसा हल्ला करायचा आहे. तर हे संकेत हे एका पाठोपाठ एक भारत देत चाललेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये हा संघर्ष सुरू होईल तेव्हा भारताकडनं जे प्रत्युत्तर दिलं जाईल ते कोऑर्डिनेटेड आंतरराष्ट्रीय जनमत तयार करत करत, कारण भारताचे कालचे सगळे एफर्ट जर आपण बघितले करण्यात, तर भारताचे पंतप्रधान हे सगळ्या राष्ट्रप्रमुखांना बोलतायत आणि सगळ्या देशाचे राष्ट्रप्रमुख भारताच्या पंतप्रधानांशी बोलतात. अमेरिकेचं आताचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. अमेरिकेने असं म्हटलंय की आम्हाला आता याच्यात रस नाही की भारत आणि पाकिस्तानचं सध्याचं कॉन्फ्लिक्ट जे आहे त्याच्यामध्ये आम्ही पडू. बरं, ही भूमिका ही वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे. याच्या आधी अमेरिकेनं सातत्यानं भारत आणि पाकिस्तानातला तणाव दूर करण्याच्या दृष्टीनं भूमिका घेतली होती. काही मिनिटाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रीफिंग मधला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की समथिंग इज गोइंग टू हॅपन, आय वॉज अवेअर. तर टिट फॉर टॅट सुरू आहे आणि टिट फॉर टॅट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या एफर्ट्स नुसार भारत त्याला प्रत्युत्तर देतो आहे. राजकीय पक्षांनाही आपण बरोबर घेतलं आहे, राजकीय पक्षांना ब्रीफ केलं जात आहे, राष्ट्रपतींनाही सांगितलंय. एक लोकशाही असलेला देश जेव्हा अशा पद्धतीनं दुसऱ्या एका दहशतवाद पाळणाऱ्या देशाच्या विरोधामध्ये कारवाई करतो तेव्हा सगळ्या पातळीवरती ते प्रयत्न सुरू आहेत. आता हे बघायचं आहे की आता ही दृश्य जी दिसत आहेत त्या दृश्यानंतर भारताचं ह्याला जे प्रत्युत्तर असेल ते किती व्यापक असेल. अजूनही आपल्याकडे अधिकृतपणे तपशील आलेले नाहीत की कराचीमध्ये आपण किती नुकसान केलं. नक्कीच. राहुल सर, तुमच्याकडनं अधिक माहिती घ्यायचीच आहे, मात्र श्रीरंग खरे यांच्याकडेही जातोय. श्रीरंग, ज्या पद्धतीनं अमेरिकेनं वक्तव्य केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे, ते आता पाहता नोरोवा कुंजरोवा अशा स्वरूपाचं ते भाष्य पाहायला मिळते. काय बरं इतक्या वर्षांमध्ये अमेरिकेनं घेतलेल्या भूमिका, भारतासंदर्भातल्या भूमिका किंवा भारत पाकिस्तान जेव्हा जेव्हा असा संघर्ष सुरू झालेला आहे तेव्हा घेतलेल्या भूमिका आणि आत्ताची भूमिका किती फरक जाणवतोय आणि या मागची नेमकी काय प्रमुख कारणं असू शकतात? राहुल कुलकर्णी यांनी दिलेल्या उत्तरातल्या एका भागापासून सुरू करतो. त्यांनी अमेरिकेनं या सगळ्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिलेला होता त्या रिस्पॉन्सपासून आपण सुरुवात करूया. अमेरिका या सगळ्या वादामध्ये पडू इच्छित नाही असं अमेरिकेचं म्हणणं आहे. JD व्हान्स यांनी तसं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. आता यामागची काही कारणं आहेत, ती कारणं आपण थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अर्थात ही जिओपॉलिटिकल आहेत, थोडीशी व्यावसायिक स्वरूपाची आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची आहेत आणि आपापसात गुंतलेली ती कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे की भारत आणि UK मध्ये मुक्त व्यापार करार झाला. हा करार झाल्याच्या नंतर काल अमेरिका आणि UK मध्ये मुक्त व्यापार करार झाला. अमेरिकेने ज्या पद्धतीनं टॅरिफ वॉर सुरू केलेलं होतं त्या टॅरिफ वॉर नंतर भारतानं पुढे येऊन की आम्हाला तुमच्यासोबत व्यापार करार करायचा आहे अशी भूमिका मांडलेली होती आणि मोदी तसंच ट्रम्प यांचे चांगले संबंध आहेत असं वारंवार सांगितलं जातं. अमेरिका आणि UKचं करार होतो, भारत आणि UKचा करार होतो. UK आता केंद्रस्थानी आलेला आहे. आता भारत आणि US ला हा करार करायचा आहे. त्यामुळे भारत हा
अमेरिकेच्या दृष्टीनं एक सगळ्यात महत्त्वाचा प्लेयर बनलेला आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं काही दिवसांपूर्वी जाहीर केलेलं होतं की 2025 पर्यंत भारत चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्यामुळे भारत हा आता एक सिरियस प्लेयर बनलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी आपण जर जोडून बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अमेरिकेच्या या भूमिकेमागचं कदाचित उत्तर कळण्यास मदत होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भारताच्या तुलनेमध्ये पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे? पाकिस्तान हा कंगाल आहे, पाकिस्तान हा दरिद्री आहे, मात्र तरीही तो भारतासोबत युद्ध करण्याची त्याची खुमखुमी काही जात नाही. आपण सातत्याने हे बघितलेलं आहे. ज्या पद्धतीनं आपल्याला भारताचा रिस्पॉन्स बघायला मिळालेला होता की आम्ही प्रवृत्त करणार नाही, मात्र समोरून जर हल्ला झाला तर आम्ही त्याला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. कालही तेच आपल्याला बघायला मिळालं. पहिला हल्ला हा पाकिस्तानकडनं करण्यात आलेला होता. सीमावर्ती भाग, LOC असेल किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असेल किंवा आंतरराष्ट्रीय सीमा असेल, या दोन्ही ठिकाणी पाकिस्ताननं हल्ला सुरू केलेला होता. त्याच्यानंतर भारतानं हल्ला सुरू केलेला होता. या सगळ्या गोष्टी जर आपण जोडून बघितल्या तर अमेरिकेला आता या वादामध्ये का पडण्यात रस नाहीये याचं उत्तर कदाचित मिळण्यात आपल्याला मदत होऊ शकेल. मात्र यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. इस्रायल आणि हमास हा संघर्ष भारत आणि पाकिस्तान या संघर्षापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. मात्र अमेरिकेनं जेव्हा भूमिका घेण्याचा मुद्दा येतो तेव्हा इस्रायलच्या बाजूने सातत्यानं भूमिका घेतलेली आहे. तशी भूमिका अमेरिकेनं कधीही भारताच्या बाजूने घेतलेली नाहीये. आत्ता कदाचित ती संधी होती की अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहू शकली असती आणि जर तसं झालं असतं तर वाद एवढा वाढलाच नसता, एवढा चिघळलाच नसता. हा विषय आत्ता एका सेकंदामध्ये पूर्णपणे संपला असता. मात्र असं झालेलं दिसत नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी आपण जोडून बघितल्या तर जसं तू म्हणाली की अमेरिकेची भूमिका नेमकी काय आहे ती न कळण्यामागचं कारण हेच आहे की अमेरिकेला नेमकं काय हवंय, अमेरिकेला भारताकडनं काय हवंय, अमेरिकेला पाकिस्तानकडनं काय हवंय, या सगळ्या गोष्टींवर अमेरिकेची भूमिका ठरणार आहे. अगदी. राहुल सर, तुमच्याकडे येते की ही जी काही आता भूमिका घेतली जाते किंवा ज्या पद्धतीचं वक्तव्य आता समोर येतंय, काय अमेरिका सांगू पाहतंय, दाखवू पाहतंय, जगाकडे एक वेगळा संदेश देऊ पाहते, काय नेमकी भूमिका आहे? कारण भारत अतिशय सेफ आहे. भारतानं कधीही जाणीवपूर्वक हल्ला केलेला नाहीये. केवळ उत्तराला प्रत्युत्तरच सुरू आहे, हेच भारतानं वारंवार सांगितलेलं आहे, ठासून सांगितलेलं आहे. मात्र सध्या जी अमेरिकेची भूमिका दिसतीये ती कशा पद्धतीची आहे आणि जगाला काय संदेश देणारी आहे भारताबद्दलचा? त्यांचा सध्याचा जो प्राधान्यक्रम आहे ना तो देशांतर्गत राजकारणाकडे अधिक आहे. काल त्यांचा ब्रिटन बरोबरचा मुक्त व्यापार करार झाला, त्याचं सेलिब्रेशन सध्या सुरू आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासन आल्यानंतर एक महत्वाचा बदल काय आहे तर जागतिक कॉन्फ्लिक्टमध्ये अमेरिकेची भूमिका ही मर्यादित स्वरूपामध्ये ठेवावी असं त्यांचं मत आहे. म्हणजे अमेरिका शुड नॉट बी द पोलीस ऑफ द वर्ल्ड अशी भूमिका घेऊन ट्रम्प येत आहे. पण हे विसरून चालणार नाही की ह्याच ट्रम्प प्रशासनाने गेल्या आठवडाभरामध्ये भारतीय भूमिकेला पूरक असेच संदर्भ घेतलेले आहेत. म्हणजे आता बायडेन ऍडमिनिस्ट्रेशन मधले काही पूर्वीचे लोक, आत्ताच्या ऍडमिनिस्ट्रेशन मधले काही लोक हे भारताच्या ह्या अधिकाराबद्दल उघडपणे बोलतात की जेव्हा पाकिस्ताननं दहशतवादी हल्ला केला त्यावेळेला भारताला हा पूर्ण अधिकार आहे की ते स्वतःच्या हिताचं आणि स्वतःच्या भूमीचं रक्षण करतील. ही भूमिका आधी स्पष्ट केलेली आहे. या क्षणाला भारत आणि पाकिस्तानचा जो तणाव आहे तो एका वेगळ्या पातळीवरती उभा आहे. तिथे त्रयस्थ राष्ट्राच्या मध्यस्थीपेक्षाही अशा गोष्टी घडत आहेत की ज्याच्यातनं कदाचित ही ती वेळ नाहीये असं अमेरिकेला वाटलेलं असावं. हे विसरून चालणार नाही की भारत हा क्वाडचा मेंबर आहे. चीनच्या विरोधामध्ये क्वाड हे संरक्षण दृष्ट्या उभा राहिलं, ज्याच्यामध्ये जपान आहे, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, ज्याच्यामध्ये भारत आहे आणि ज्याच्यामध्ये अमेरिका आहे. क्वाड का आलेलं आहे तर सामरिक श्रीलंकेला काहीतरी बोलायचंय राहुल, की ज्या गोष्टीची भीती होती, अर्थात भीती नाही म्हणता येणार, हा तर चढ उताराचा भाग आहे. मात्र भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी पडझड होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काल जो हल्ला आपण केलेला होता पाकिस्तानवर, पाकिस्तानने ज्या पद्धतीनं आपल्याला उत्तर दिलं त्यानंतर आपण बघतोय की सेन्सेक्स जवळपास 1366 अंकांनी तर निफ्टी जवळपास 338 अंकांनी घसरलेला आहे. शेअर बाजारामध्ये आपण हे पडसाद बघतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा भारताच्या पातळीवर जे सगळ्या घडामोडी चालू आहेत त्याचे पडसाद आपल्याला शेअर बाजारामध्ये देखील उमटताना बघायला मिळतात. राहुल, नाही पण त्याच्यामध्ये असं आहे की मुडी सारख्या संस्थांनी हे म्हटलं होतं की इनिशियल स्टेजमध्ये प्राथमिक पातळीवरती भारत आणि पाकिस्तानचे जे संघर्ष उभे राहतील त्याचे
काही तात्कालीन परिणाम दिसतील, पण लॉंग टर्म्स मध्ये जर आपण बघितलं, मुडीने भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केलंय. मुडी ही आंतरराष्ट्रीय मानांकन करणारी आणि विश्लेषण करणारी संस्था आहे. त्यांनी पाकिस्तानचं विश्लेषण करत असताना तिथल्या मायक्रो इकॉनॉमिक्स बद्दल, तिथं आता जी महागाई आहे त्याच्याबद्दल आणि एकूणच पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबद्दलचं भाष्य केलंय. पण लॉंग टर्म मध्ये भारताचं डोमेस्टिक कन्झम्पशन इतकं अधिक आहे, भारत हा 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतो आहे, त्यामुळे शेअर बाजारात ते चढउतार होणं अपेक्षित आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची भारतामध्ये गुंतवणूक आहे. फार कशाला, काश्मीरमध्ये सुद्धा गेल्या 6 वर्षामध्ये 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे. पहिला जो पाकिस्तानचा प्रयत्न होता तो हाच होता की भारत जो आर्थिक विकासाच्या दिशेनं निघालेला आहे, स्पेशली काश्मीरमध्ये, तर तिथे कुठेतरी बाधा आणायचं. पण माझ्या मते हे फार लॉंग टर्म इफेक्ट असणार नाहीत. जे जागतिक कॉन्फ्लिक्ट आता सुरू आहेत, युक्रेन असेल, इस्रायल असेल, तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या प्रत्येक कॉन्फ्लिक्टचे शेअर बाजारावरती परिणाम झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. पण प्रश्न आहे तो अमेरिकेच्या भूमिकेचा. अमेरिकेचे गेल्या 2 दशकामधले भारताबरोबरचे संबंध आणि गेल्या 6-7 वर्षामध्ये त्याच्यात झालेले बदल हे जर आपण बघितले तर अमेरिका हा भारताचा आता एक विश्वासार्ह मित्र म्हणून उभा आहे, इतक्या पातळीपर्यंत ते गेलेत. मधल्या काळामध्ये भारत हा रशियाच्या बाजूने झुकलेला होता आणि प्रो अमेरिका भूमिका घेण्यामध्ये भारतानं नेहमीच आंतरराष्ट्रीय पटलावरती तशी भूमिका घेतलेली नाही. पण मधल्या काही काळामध्ये, स्पेशली हे सरकार 2014 नंतर अमेरिकेच्या बाजूनं काही प्रमाणामध्ये झुकलेलं आहे असं दिसतं. त्यामुळे अमेरिका शेवटच्या क्षणाला निश्चितपणे हस्तक्षेप करेल आणि तो हस्तक्षेप भारताला पूरक असेल असं मानायला पुरेसं. नक्कीच सर. आता आपण जाणार आहोत. संदेश सामंत सुद्धा आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत. संदेश सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. मुळात आपण आता सध्या जी चर्चा करतोय त्यात अमेरिकेनं आज मांडलेली भूमिका, व्हान्स यांनी म्हटलेलं जे वक्तव्य आहे त्यावरती बोलतोय. कशा पद्धतीनं या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये, अर्थातच आपण उत्तराला प्रत्युत्तर आहे, आपल्याकडनं कुठलंही हे युद्ध तरी काही छेडलं गेलेलं नाहीये, पण ज्या पद्धतीनं सध्या प्रतिक्रिया येत आहेत अमेरिकेकडनं त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आपण या 2 गोष्टींचा विचार केला पाहिजे. जसं की राहुल सर म्हणाले की भारत ही एक फार मोठी बाजारपेठ आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा भारताचा विचार करतो आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये, तेव्हा भारत ही अमेरिकन कंपन्यांसाठी फारच मोठी बाजारपेठ आहे. म्हणजे सध्या जरी टॅरिफ वॉर किंवा हे जरी सुरू असेल तरी अमेरिकन कंपन्यांना आता जेव्हा चीनमधनं सुद्धा बाहेर पडायचं तेव्हा भारताचं एकतर मॅन्युफॅक्चरिंगची कॅपेबिलिटी आणि बाजारपेठ ही गोष्ट महत्वाची असणार आहे. याशिवाय दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपण जेव्हा भारताचा विचार करतो आणि जेव्हा अमेरिकेचं हे एस्पेशली जेडी व्हान्स यांनी हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे, आपल्याकडे अनेक तज्ज्ञ असं म्हणतात की अमेरिका असं का करते, पण आपण हा विचार केला पाहिजे की जेडी व्हान्स यांचं जे स्टेटमेंट आहे हे भारतासाठी काही प्रमाणात का होईना हे सकारात्मक स्टेटमेंट आहे. कारण भारत आणि पाकिस्तान यांचा जेव्हा केव्हा यापूर्वी संघर्ष झालाय त्या वेळेला आपल्याला हे पाहायला मिळालंय की अमेरिकेने दोन्ही बाजूंवर प्रचंड प्रमाणात दबाव आणलाय आणि भारताला सुद्धा नेहमी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन बरेचदा डिएस्केलेट करावं लागलं होतं. म्हणजे अगदी आपण जेव्हा कारगिलचा सुद्धा विचार करतो तेव्हा सुद्धा अमेरिकेची भूमिका कारगिलच्या प्रश्नात फार महत्वाची होती. त्याच्यामुळे जेडी व्हान्स यांनी सध्या दिलेलं जे स्टेटमेंट आहे हे भारतासाठी ब्लेसिंग इन डिस्गाईज अशा पद्धतीचं आहे. म्हणजे आपल्यासाठी काही प्रमाणात का होईना याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात. आणि आपण जर पाहिलं तर काल ज्या बातम्या आल्यात रात्री त्याच्यात असं म्हटलं गेलंय की पाकिस्तानी F-16 हे अमेरिकन बनावटीचं विमान सुद्धा भारताच्या विरुद्ध वापरलं होतं. आपण एक विचार करायला हवा की म्हणजे आपल्या माहितीसाठी अमेरिकेची ही जी विमानं आहेत ही जी पाकिस्तानला त्यांनी विकली आहेत ती खरं तर त्यांना भारताच्या विरुद्ध वापरता येणार नाही असं साधारणपणे एक नॉर्म आहे की अमेरिकेचे जे पार्टनर देश आहेत त्यांच्या विरुद्ध ही विमानं पाकिस्तानला कधीही वापरता येणार नाही. तरीही काल पाकिस्तानने या विमानांचा वापर भारताच्या विरुद्ध केलाय. आता त्यात सुद्धा अमेरिकेची भूमिका काय असेल हे सुद्धा फार महत्वाचं ठरेल. यात अनेक आता आपल्याला ज्या बातम्या मिळतात यात अनेक फेक न्यूज सुद्धा आहेत. त्याच्यामुळे अधिकृत बातम्या एक्झॅक्टली काय आहेत याच्यासाठी आपल्याला कदाचित थोडा वेळ थांबावा लागेल. पण अमेरिकेची भूमिका आपण अतिशय निगेटिव्ह आहे असंही आता म्हणता येणार नाही. भारतासाठी ही काही प्रमाणात का होईना सकारात्मक बाब आहे असंच आपण म्हणू शकतो. अगदी.
मी आता यांच्याकडे जाते श्रीरंगकडे. श्रीरंग, मुळात कांगावा करणारा देश अशी पाकिस्तानची ओळख आहे आणि तेच पटवून देण्याचं काम वारंवार भारतानं आतापर्यंत केलेलं आहे. आता तर ते उघडच होते की कशा पद्धतीनं कांगावा सुरू आहे आणि तरी चोर तो चोर वर शिरजोर अशी स्थिती आहे पाकिस्तानची. यावरती आता सगळ्याच एकंदर संपूर्ण जगभरामध्ये जे आपले मित्र राष्ट्र आहेत अशांनी एक महत्त्वाची आणि ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे का? आणि तशी पावलं उचलण्यासाठी आपल्याकडनं, खास करून भारताकडनं, काही विशेष प्रयत्न केले जातील असं वाटतंय का? श्रीरंग यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये. मात्र संदेश सामंतजी, तुम्हालाच हा प्रश्न की अशा पद्धतीनं भारतानं आतापर्यंत जी काही मैत्री वाढवलेली आहे, संपूर्ण जगभरातले जे काही मोठे महत्त्वाचे राष्ट्र आहेत त्यांच्यासोबतची आपली मैत्री आहे, त्याचा इथे फायदा करून घेण्याची वेळ आलेली आहे का? तशा स्वरूपाचा उपयोग होईल का? कारण कांगावा करतोय पाकिस्तान गेल्या अनेक काळापासून, अनेक वर्ष, अनेक दशकं आपण सहन करतोय. आता ती वेळ आली आहे का? तसा प्रयत्न होईल का? प्रश्न हा काही फक्त दक्षिण आशिया पुरता मर्यादित प्रश्न नाहीये किंवा तो भारत आणि पाकिस्तान यांच्या पुरता मर्यादित प्रश्न नाहीये. आपण जर पाहिलं तर पाकिस्तानची दहशतवादात असलेली भूमिका आणि 2011 मध्ये ओसामा बिन लादेन ला अमेरिकेने पाकिस्तानातच संपवणं, यातनं एक गोष्ट हायलाईट अशी होते की मुळात पाकिस्तानात दहशतवादाची खूप मोठी क्षेत्र आहेत. भारताचं जे काही परराष्ट्र धोरण गेल्या 10-12 वर्षात असेल किंवा त्याच्या आधीही असेल, यातनं आपण एक शांतीचा संदेश जगभर देतोच आहोत. पण आपण जर पाहिलं, म्हणजे ही गोष्ट खरं तर मीडियात काल आणि परवा फार हायलाईट झाली नाही कारण बॉर्डरवर जे काही चालू होतं, पण भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर असतील, हे काल परवापासून अनेक देशांच्या प्रमुखांशी, तिथल्या फॉरेन मिनिस्टरशी बोलतात. काल दिल्लीत इराण आणि सौदीचे सुद्धा फॉरेन मिनिस्टर काल दिल्लीत होते आणि त्याच वेळेला भारताची पाकिस्तान विरुद्ध ही कारवाई सुद्धा झाली. आता आपण जर पाहिलं तर पाकिस्तान हा खरं तर एक इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे. पण आपण जर पाहिलं तर OICचं स्टेटमेंट आणि साधारणपणे तुर्की आणि मलेशिया सोडले आणि एक अझरबैजान सोडला, तर याशिवाय कोणताही प्रमुख इस्लामिक देश सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलेला नाहीये. म्हणजे आपण यापूर्वीचे जर संघर्ष पाहिले भारत पाकिस्तानातले, तर अगदी इंडोनेशिया असेल किंवा बहुतांश इस्लामिक राष्ट्र असतील, यांनी उघड पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. पण या राष्ट्रांच्या भूमिकेत सुद्धा आता फार महत्वाचे बदल झालेत, कारण भारताचं जागतिक स्तरावर वाढलेलं वजन, भारताची बदललेली परराष्ट्र नीती आणि भारताची वाढलेली अर्थव्यवस्था, भारताच्या अर्थव्यवस्थेचा झालेला विस्तार, याच्यामुळे भारत ही एक जशी बाजारपेठ आहे तसाच भारत हा एक कन्झ्युमर सुद्धा आहे या सर्वांसाठी. त्याच्यामुळे भारताशी पंगा घेणं किंवा भारतासोबत कोणत्याही भारताविरुद्ध भूमिका घेणं हे त्या देशांना सुद्धा परवडणारं नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण जर काय पाहिलं तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनाक असतील किंवा अगदी अमेरिकेत सुद्धा निकी हॅली सारख्या नेत्यांनी सुद्धा उघडपणे भारताच्या बाजूने भूमिका घेतली. म्हणजे इस्रायलची भारता बाजूची भूमिका तर ही पहिल्यापासूनच आहे, पण या सर्व देशातल्या सुद्धा महत्वाच्या नेत्यांनी भारताच्या बाजूने भूमिका घेतली आहे. हे फार महत्वाचं आहे आणि हे आपल्याला इग्नोर करून आता तरी चालणार नाहीये. नक्कीच. राहुल सर, तुमच्याकडे येते हाच प्रश्न की कशा पद्धतीनं आता आपली जी भूमिका आहे, इतके दिवस म्हणजे गेल्या काही काळापासून आपण बघतोय आपले पंतप्रधान वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत, वेगवेगळ्या देशांशी वाढलेले आपले संबंध, आणि त्या संबंधांचा इथे कशा पद्धतीनं आपल्याला फायदा होऊ शकतो? सौदीचं आपण उदाहरण घेऊ. सौदी सारख्या राष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये असलेली गुंतवणूक आणि मधल्या काळामध्ये सौदी बरोबर आपला वाढलेला सौहार्द तो दिसतोय, तो रिफ्लेक्ट होतो आहे. पंतप्रधानांनी मिडल ईस्ट मध्ये आणि वेगळ्या देशाचे जेव्हा दौरे केले तेव्हा कदाचित हाच भाव असावा की भविष्यामध्ये कोणत्याही संघर्षामध्ये भारताबरोबर ही राष्ट्र उभा राहायला हवी. धर्म महत्वाचाच आहे, पण त्याबरोबर अर्थकारण पण महत्वाचंच आहे. जेव्हा 4थ्या क्रमांकाची एक अर्थव्यवस्था की ज्याचा आर्थिक विकासाचा दर हा इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा अजूनही खूप चांगला आहे आणि हे राष्ट्र हे जगाच्या आर्थिक विकासाच्या भूमिकेमध्ये महत्वाची भूमिका बजावत राहील, तर त्यावेळेला कुठलंही राष्ट्र असेल तर ज्याला आर्थिक विस्तार करायचा आहे तो भारताकडे दुर्लक्ष करून त्याला चालणार नाही. महत्वाचा मुद्दा काय आहे की जो काल मला एक बदल जाणवतोय तो असा आहे की आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये वेगवेगळ्या देशातले आपले राजदूत जे चर्चेला जात आहेत ते एक फोटो दाखवत आहेत. काल भारतानं ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानची जी हानी केली त्यानंतर तिथे ज्या अंत्यविधी झाले त्याच्यामध्ये
लष्करी सैन्य हो. हे आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून ज्यांना घोषित केले त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून कसं उभा आहे हे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती दाखवते. काल स्काय न्यूजच्या डिबेटमध्ये भारताच्या राजदूतांनी मोठा फोटो दाखवला. हो. पुन्हा तोच प्रयत्न आहे की पाकिस्तान हा दहशतवादाला पोसणारा, बळ देणारा आणि जगभरामध्ये दहशतवाद एक्सपोर्ट करणारं राष्ट्र आहे. ही भारताची भूमिका आहे. ऑपरेशन सिंधू नंतर, आपल्या सिंदूर नंतर आपण जी पहिली प्रेस ब्रीफिंग केली त्याच्यामध्ये 3 शब्द का महत्वाचे वापरले आपण? प्रिसाईज, नॉन एस्केलेटरी आणि मेजर्ड असलेली. आपल्याला हेच सांगायचं आहे की पाकिस्तान ज्या दहशतवाद्यांना आश्रय देतो आहे त्याच्यावरती आम्हाला हल्ले करायचे आहेत आणि म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची भूमिका. काल प्रेस ब्रीफिंग मध्ये हा स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला की भारतीय पंतप्रधान किंवा भारत सरकारकडनं वेगवेगळ्या देशाशी संपर्क साधला जातोय का? तर त्याला दिलेलं उत्तर असं होतं की भारतीय पंतप्रधान पण बोलतायत आणि भारताला वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान पण फोन करून पाठिंबा देत आहेत. या क्षणाला तरी भारताच्या ह्या 3 शब्द असलेल्या भूमिकेला जगाचा पाठिंबा आहे. प्रिसाईज, मेजर्ड आणि नॉन एस्केलेटरी. आताही आपल्याकडे डिफेन्सकडनं ज्या एक्सवरती पोस्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये हेच शब्द वापरले गेलेत आणि हेही सांगितलं जाते. काल एस जयशंकर यांनी एकूण 4 पोस्ट एक्सवरती केल्या. EU बरोबर त्यांची झालेली चर्चा, इराण बरोबर झालेली चर्चा आणि वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखाबरोबर होत असलेली चर्चा. आणि खाली तेच वाक्य अधोरेखित केलं गेलेलं आहे की जर एवढ्यानंतर सुद्धा पाकिस्ताननी आमच्या भूमिकेवरती हल्ला केला तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. ही भूमिका ज्यावेळेला EU बरोबर तुम्ही चर्चा करता, ब्रिटन बरोबर तुम्ही चर्चा करता आणि त्यानंतर आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री अधिकृतपणे एक्सवरती पोस्ट करून सांगतात, याचा अर्थ असा की आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताच्या ह्या भूमिकेला ऍक्सेप्टन्स आहे की भारत इतकी वर्ष सहन करतो आहे, इनफ इज इनफ, आणि त्याच्यानंतर ही घेतलेली भूमिका आहे. कालची जर क्रोनॉलॉजी आपण बघितली नक्कीच. प्रेस ब्रीफिंग मध्ये तर त्याच्यामध्ये पाकिस्तान हा धार्मिक मुद्द्यावरती भारताला नक्कीच राहुल, या संदर्भात आपल्याला अधिक बोलायचं आहे. संदेश सामंत सुद्धा आपल्या सोबत आहेत, श्रीरंग सुद्धा आहेत. राहुल सर, तुम्ही सुद्धा राहाच. इथे छोटासा ब्रेक घेतोय, परत या चर्चेकडे जाणार आहोत. संदेश सामंत, वारंवार जे उल्लंघन केलं जातंय त्या उल्लंघनावरती आपण अनेकदा बोट ठेवलेलं आहे, अनेकदा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही भळभळती जखम जी आहे ती तशीच राहावी अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा अनेक देशांची इच्छा आहे आणि म्हणून यात हस्तक्षेप करण्यामध्ये अनेक जण कचरतात किंवा जाणीवपूर्वक माघार घेतात असं दिसतंय का? यात काही बदल होईल का? भळभळती जखम तशीच राहावी ही अनेक देशांची इच्छा आहे. याच्यासाठी आपण मिलिटरी कॉम्प्लेक्स एक जगभर असतो, म्हणजे भारत आणि पाकिस्तानात जेव्हा संघर्ष असतो तेव्हा अनेक देशांचे यात वेस्टेड इंटरेस्ट असू शकतात. याचं कारण दोन्ही देश जे आहेत हे आपापल्या संरक्षणासाठी अनेक देशांवर अवलंबून आहेत. म्हणजे अनेक देशांकडनं आपण शस्त्रास्त्र विकत घेतो आणि त्याच्यामुळे या दोन्ही देशांनी त्यात पैसा ओतत राहावा. यात अनेक देशांचे इंटरेस्ट असणं हे ऍक्च्युली नॅचरल आहे. असं असलं तरीही आता जर आपण पाहिलं तर काही प्रमाणात यात बदल होतोय. म्हणजे भारताची डिप्लोमसी असेल किंवा भारताची वाढलेली पत असेल, याच्यामुळे पाकिस्तान कुठेतरी एकटा पडलाय आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुद्धा पाकिस्तान एकटा पडतोय का अशी आता भीती वाटायला लागते. म्हणजे आपण जर परवाही पाहिलं तर युनायटेड नेशन्सची जी सिक्युरिटी काउन्सिल आहे, सुरक्षा परिषद, याचे जे 15 नॉन परमनंट मेंबर्स आहेत यातल्या 13 मेंबर्सना आपण काय म्हणतात परराष्ट्र मंत्रालयात बोलवलं होतं आणि त्यांना सुद्धा आपण ब्रीफिंग केलंय. तर यातनं सुद्धा आपल्याला एक दिसतं की आपली जी प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे अनेकांचे काहीही इंटरेस्ट असले तरी भारताचं सध्याचं धोरण हे रिॲक्टिव्ह नसून हे बऱ्यापैकी प्रोएक्टिव्ह आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरनं काहीतरी प्रतिक्रिया येईल किंवा तिथनं काहीतरी दबाव येईल म्हणून आपण थांबावं आणि त्या प्रतिक्रिया आल्यानंतर आपण त्याला उत्तर द्यावं, यापेक्षा आपणच कुठेतरी एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करावा, असा कुठेतरी प्रयत्न भारताकडनं होताना दिसतोय. कारण आपण जर पाहिलं तर हे जे युद्ध आहे तितकंच सायकोलॉजिकल वॉरफेअर सुद्धा आहे. म्हणजे एकेकाळी आपल्याकडे फक्त टीव्ही होता किंवा आपल्याकडे वृत्तपत्र होती, पण आता सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा या नरेटिव्ह सेट करण्याचं काम होतंय. त्याच्यामुळे काल रात्री ज्या काही बातम्या येत होत्या किंवा जे काही सोशल मीडियावर पोस्ट येत होत्या त्यापेक्षाही खरं काय घडतंय आणि अधिकृतरित्या काय घडतंय
या माहितीचं आपण कुठेतरी डिफरन्शिएट करणं हे खूप कठीण होऊन जातं आणि हे सायकोलॉजिकल वॉरफेअर भारताकडनं सध्या अत्यंत प्रोएक्टिव्हली चाललंय. याच्यासाठी कुठेतरी आपण सरकार आणि सैन्य यांना दाद देणं मला वाटतं गरजेचं आहे. कारण हे आतापर्यंत पाकिस्तानकडनं फार सक्सेसफुली होत होतं, भारताकडनं हे दुर्दैवाने होत नव्हतं. पण आता भारताने सुद्धा त्यात चांगली भूमिका घेतली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी सगळ्यात महत्वाचं श्रीरंगकडे येते. श्रीरंग, या सगळ्यामध्ये आपली भूमिका ही खूप महत्वाची आहे. कुठपर्यंत हे चालेल आणि कुठे, म्हणजे आपण एकीकडे मुस्कटदाबी करण्याचा सर्व अंगाने प्रयत्न केला, मात्र तरीही प्रयत्न त्याचा उपयोग झालेला नाहीये. आता आपले हल्ले वाढवले जातील किंवा मग कुणाच्या मध्यस्थीचा प्रयत्न होईल? काय नेमकं येत्या काळामधले पावलं असतील भारताची? बरं, भारताची पावलं काय असतील ते आपण जाणून घेऊया. मात्र एक चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचं एक निवेदन आलेलं आहे, त्याच्या आधी मोठी बातमी. एक मोठी बातमी समोर येते. चंडीगडमध्ये हल्ल्याच्या इशाऱ्याचे सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे आणि चंडीगडमधल्या नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आत्ताची महत्वाची बातमी आपण बघतोय. चंडीगडमध्ये हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सुरू झालेले आहेत. कारण वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन तर होतच आहे, मात्र सर्वसामान्य नागरिकांवरती हल्ले करण्याचं कुकर्म वारंवार केलं जातं. एअरफोर्स तळावरनं सूचना देण्यात येत आहेत. आत्ताची महत्वाची बातमी आपण बघतोय आणि नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना यावेळेला देण्यात आलेल्या आहेत. चंडीगडमधनं ही आपण बातमी बघतोय. हल्ल्याच्या इशाऱ्याचे सायरन इथे वाजतायत. याआधी संपूर्ण भारतभरामध्ये मॉकड्रिल झालेली होती आणि आता प्रत्यक्षात सायरन वाजता आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना काही सूचना केल्या जात आहेत. तर सांबामध्ये भारतीय सैन्यानं 7 अतिरेक्यांना ठार केलेलं आहे. आत्ताची आणखी एक मोठी बातमी. पाकिस्तानी गोळाबारात घुसखोरीचा प्रयत्न झालेला होता आणि भारतीय सैन्यानं 7 दहशतवाद्यांना ठार केलेलं आहे. आत्ताची महत्वाची बातमी समोर येते. पाकिस्तानमध्ये गोळीबार करून एकीकडे पाकिस्तानकडनं घुसखोरीचा प्रयत्न होत होता, जो हाणून पाडलेला आहे आणि सांबामध्ये 7 अतिरेक्यांना ठार करण्यात आलेला आहे. आत्ताची महत्वाची बातमी. थेट जाऊया श्रीरंगकडे. श्रीरंग, मगाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा भाष्य करशील? त्या मुद्द्याकडे जाऊया. मात्र जी तू ब्रेकिंग न्यूज आता वाचून दाखवलेली आहे ती थोडीशी आपण प्रेक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया. रात्रभर आपण या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो आणि रात्री 12-1च्या आसपास ही बातमी आलेली होती की सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानकडनं प्रयत्न झालेला आहे. BSFने हा प्रयत्न हाणून पाडलेला होता. रात्री 11च्या सुमारास ही घुसखोरी झालेली होती आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचा प्रयत्न झालेला होता. मात्र प्रश्न असा होता की घुसखोरी करणारे नेमके कोण होते? ते दहशतवादी होते का पाकिस्तानी सैनिक होते? त्याबाबत स्पष्टता आलेली नव्हती. ती स्पष्टता आता आलेली आहे. 7 दहशतवाद्यांना ठार मारलेला आहे. कदाचित हा आकडा त्याही पेक्षा जास्त असू शकतो. जो मिलिटरीने व्हिडिओ प्रसारित केलेला आहे तो ही घुसखोरी कशी रोखली त्याचाच हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. पुन्हा एकदा आधीच्या मुद्द्याकडे. चीनने आपली भूमिका या सगळ्या वादासंदर्भात स्पष्ट केलेली आहे. चीनचे आणि भारताचे संबंध कसे आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मात्र चीननं सगळं काही सर्वसमावेशक असावं, तुम्ही सगळं शांततेनं घ्या अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र चीन हा सातत्यानं पाकिस्तानच्या बाजूने राहिलेला आहे. आत्ता पण जेव्हा हल्ले झालेले होते तेव्हा देखील पाकिस्तानची चीनने बाजू घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आपण थोडंसं याच्या आधी जाऊया. मला राहुल कुलकर्णी यांना एक प्रश्न विचारायचा आहे, कारण ते आत्ताच जम्मू आणि काश्मीरचा संपूर्ण दौरा करून आलेले आहेत. तिथली परिस्थिती ते बघून आलेले आहेत. राहुल, शरद पवारांनी काल परवा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती ज्याच्यामध्ये त्यांनी एक विधान केलेलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात जमीन आसमानाचा फरक दिसतो. पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये ज्या काही घटना घडायच्या त्याच्या विपरीत परिणाम उमटायचे किंवा पडसाद उमटायचे. मात्र आत्ताचा जो पहलगामचा दहशतवादी हल्ला झालेला होता तो जम्मू काश्मीरच्या जनतेला पसंत पडल्याचं दिसत नाहीये. ही सगळी जनता भारतीय सैन्य, केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकार यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्याचं बघायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये फिरताना हा बदल तुला जाणवला का? नेमकी जम्मू काश्मीर मधली परिस्थिती काय होती? अत्यंत उत्स्फूर्तपणे ह्या घटनेचा निषेध करत होते. त्यांना याची जाणीव झालेली होती की गेल्या 6 वर्षामध्ये भारतानं कलम 370 रद्द केल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय नागरिक मोठ्या संख्येनं पर्यटक म्हणून काश्मीरमध्ये आले, थोडा आकडा नाही, हा जवळपास 2.5 कोटी नागरिकांनी गेल्या वर्षभरामध्ये जम्मू आणि काश्मीरला, स्पेशली काश्मीर व्हॅलीला भेट दिलेली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये गती आली.
30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक गेल्या 6 वर्षामध्ये झाली आहे. खूप सारी 5 स्टार्स, 3 स्टार्स आणि 4 स्टार हॉटेल्स तिथं होताना दिसत होते. एक मोठ्या प्रकारची आर्थिक गतिविधी सुरू होती. त्याबरोबरच गेली 3 दशकं जम्मू काश्मीरमध्ये, स्पेशली काश्मीर व्हॅलीमध्ये जे एक अस्थिरतेचं वातावरण होतं, ते अस्थिरतेचं वातावरण कमी झालेलं होतं. आत्ताची जी तरुण वयातली पिढी आहे, स्पेशली 40-45 वर्षाची मुलं आहेत, जी पूर्वी कदाचित पाकिस्तानला अनुकूल असलेल्या भूमिकेबरोबर होती, पण आज ती तशी नाहीये. मी लाल चौकामध्ये अनेक तरुणांशी बोललो, पण असं नाहीये की ते केवळ फेस व्हॅल्यूवरती होतं, मनापासनं होतं. ते लोकांना असं वाटत होतं की जो दिवाळखोरीत गेलेलं राष्ट्र आहे, ते दिवाळखोरीत गेलेलं राष्ट्र आता ज्या अर्थव्यवस्थेला गती मिळालेली आहे, त्या अर्थव्यवस्थेच्या गतीला ब्रेक देण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचं अंतिम नुकसान हे आमचं आहे, कारण पाकिस्तानात येऊन तर कुणी पर्यटक आमचं भलं करणार नाही. त्यांच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या सफरचंद आणि केशर याचा वाटा खूप कमी आहे. सगळा जो वाटा आहे तो मुख्यत्वे पर्यटकांचा आहे. त्याबरोबर गेल्या 6 वर्षामध्ये तिथे असलेल्या 2 गव्हर्नर्सनी, एस के सिन्हा आणि त्याच्या आधीच्या गव्हर्नर्सनी पाकिस्तानच्या ह्या नापाक कारवायांच्या विरोधामध्ये जे जनमत होतं, म्हणजे त्यांच्या बाजूने काही प्रमाणात तरुण मुलं होती, त्यांना प्रत्यक्ष परिस्थिती काय हे दाखवलं, भारत सरकार काय करत आहे हे दाखवलं. आणि त्यानंतर मोठा बदल. गेली 12 वर्ष श्रीरंग मी जम्मू आणि काश्मीर कव्हर करतोय. जम्मू काश्मीरच्या बहुतेक भागामध्ये मी गेलेलो होतो. पूर्वीचा जम्मू काश्मीर आणि आत्ताचं जम्मू काश्मीर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि त्याचं मुख्य कारण कदाचित धर्म आणि अर्थकारण या दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये असावं. पण अजून एक गोष्ट होती आणि जी फार स्पॉन्टेनियसली झाली, ती म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांवरती त्यांचा धर्म विचारून जो हल्ला केला तो कुणालाही आवडलेला नव्हता. एक. दुसरं, राजकीय पक्ष यावेळेला पहिल्यांदा, म्हणजे जे मुख्य प्रवाहातले जे प्रत्यक्ष निवडणुका लढतात ते राजकीय पक्ष आणि जे निवडणुका लढत नाहीत परंतु त्यांचं अस्तित्व काही प्रमाणामध्ये आहे असे राजकीय पक्ष, अशा सगळ्या राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी कॅन्डल मार्च काढले किंवा त्यांना काढावे लागले, कारण लोकांच्या मनातली भावना ओळखून. मी कुपवाड्यामध्ये होतो, जिथे काही प्रमाणामध्ये हिंदू लोक पण राहतात, शीख पण आहेत. तर त्यांच्या पाठिंब्यासाठी सगळ्या मुस्लिम लोकांनी मिळून एक मोठे मार्च काढले आणि आम्ही ह्या सगळ्या घटनेचा निषेध करतो आहोत, हे काही झालं ते बरोबर नाही असा भाव होता. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, ती विसरून चालणार नाही, जे भारत सरकार सतत सांगतं. हे का केलं गेलं होतं, तर धर्म विचारून पर्यटकांची हत्या केल्यामुळं काश्मीरमध्ये, की जो 80% मुस्लिम बहुल भाग आहे, तिथे हिंदू आणि मुसलमान व्हावं किंवा त्याचं रिफ्लेक्शन उर्वरित भारतामध्ये यावं असा तो प्रयत्न होता. सुदैवाने ज्या पद्धतीनं काश्मीर मधल्या जनतेनं या सगळ्या घटनेचे निषेध केले, त्याच्यानंतरचं देशभरातलं वातावरण हे पाकिस्तानच्या ह्या मनसुब्यांना अजिबात त्याला ते साध्य होतील असं ते नव्हतं. त्यामुळे शरद पवारच काय, तिथल्या प्रत्येक नागरिकांचं जे मत आहे ते जर बघितलं आपण, तर इथला प्रत्येक नागरिक हा भारतीय संरक्षण दल, भारतीय शासकीय आस्थापना आणि भारतीय लोकांचे सेंटिमेंट यांच्या बरोबर आहे. काही लोक तर माझ्या मुलाखतीमध्ये असं म्हणाले की समजा आमची लोकसंख्या 20 लाख आहे, पण आता तुम्ही पाकिस्तानला हा धडा शिकवा, कंटाळा आलाय मला. गेली 3 दशक आम्ही हे रोज बघतो आहोत. अशाच पद्धतीचे सायरन, सकाळी उशिराची दुकानं उघडणं, 4 वाजताच ती दुकानं, व्यापारी आस्थापना बंद करणं, त्यामुळे कंटाळा आलाय. एकदाच तुम्ही पाकिस्तानचा निकाल लावा, भलेही या 20 लाखातली आमची अर्धीच लोकसंख्या शिल्लक राहिली तरी चालेल, पण पुढे भविष्यामध्ये पाकिस्तानकडनं ही होणारी आगळी ही कुठेतरी थांबायला हवी. आणि प्रत्येकाला वाईट वाटलेलं आहे. फ्रिंज एलिमेंट्स बद्दल बोलशील की ज्या काही लोकांनी या पहलगाम हल्ल्यामध्ये ह्या दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट केला, तर त्याच्याबद्दल त्यांचं असं मत होतं की असे फ्रिंज एलिमेंट्स जे पैशासाठी किंवा धर्म या कारणामुळे असतील, पण यांचं संख्या, यांचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. आणि त्याबरोबरच हेही दाखले दिले जात होते की ज्या जखमी पर्यटकांना त्या बैसनर व्हॅलीतनं खाली आणलं गेलं, कारण पहलगाम पासून जवळपास 7-8 किलोमीटर वरती डोंगरावरती ती व्हॅली आहे, आतमध्ये तो मेळू तयार झालेला आहे, तर हे आम्हीच केलेलं आहे, कारण आम्हाला हे पटलेलं नाही. असा एकही नागरिक मला भेटला नाही श्रीरंग, अशी एकही महिला, अशी एकही मुलगी, असा एकही तरुण, असा एकही मध्यमवयीन किंवा वयोवृद्ध मनुष्य भेटला नाही की ज्यांनी याचा निषेध केला नाही आणि जो असं म्हणाला नाही की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. त्याचं मुख्य कारण गेल्या 6 वर्षामध्ये ह्या सरकारनं तिथं घडवून आणलेले मोठे बदल, त्याबरोबर झालेली आर्थिक उन्नती. एखाद्या व्यक्तीला 500 रुपये मिळत असतील आणि तो थेट 6,000 रुपये कमवायला लागला असेल, तर शेवटी त्याला माहिती आहे की माझं घर कशातनं चालतं आणि त्याबरोबरच आम्हीही तेवढेच भारतीय आहोत अशा पद्धतीचा भाव लोकांनी जाहीरपणे व्यक्त केला. यापूर्वी असं झालेलं नव्हतं. हा फार मोठा बदल आहे. खरे, आणि हा बदल जाणवतो आहे प्रत्येकाला आणि बोलून दाखवला जातोय राजकीय नेत्यांकडनं सुद्धा, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. संदेश सामंत यांच्याकडे येते. संदेश सर,
या आत्ता घडत असलेल्या घडामोडी या अर्थातच आंतरराष्ट्रीय पटलावरती पाकिस्तानची नाचक्की होणाऱ्या आहेच आहेत. मात्र हे गेल्या अनेक काळापासून सुरू होतं. मात्र पाकिस्तान दरवेळेला कागाळ्या करून रडण्याचं काम करायचा. आता मात्र भारताला मोठी आणि नामी संधी मिळालेली आहे. पुन्हा एकदा हा कागाळ्या करणारा देश आणि दहशतवाद पोषणारा आणि इतरांना सपोर्ट पाठवणारा किंवा त्याचा पुरवठादार देश आहे हे सिद्ध करून कायमचा काहीतरी बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे. कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे का या प्रश्नाकडे मी येतोच. पण त्याच्या आधी मला एक गोष्ट जे श्रीरंग सरांनी मांडली त्याला एक थोडीशी पुढे एक गोष्ट मांडायची आहे. त्यांनी चीनबद्दल जे म्हटलं की आता जे चीनने स्टेटमेंट दिलंय आणि दोन्ही बाजूंना रिस्ट्रेन म्हणजेच एक सल्ला दिलाय की दोन्ही बाजूंनी जरा शांततेचं धोरण आजमावं. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की चीन हा जरी पाकिस्तानच्या बाजूने असला तरी 2020 मध्ये जो गलवानचा संघर्ष झाला त्याच्यानंतर भारत आणि चीनमध्ये जे संघर्ष झाले किंवा भारत आणि चीनमध्ये जे मतभेद झाले याच्यानंतर भारत आणि चीन यांचे संबंध फारच बिघडले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून चीन आणि भारत या दोघांनीही आपापले संबंध सुधारायला हळूहळू सुरुवात केली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर आता कैलाश मानसरोवर यात्रा सुद्धा सुरू होणार आहे. त्याच्यामुळे चीनला सुद्धा आता कुठेतरी जरा भारतासोबत संबंध सुधारण्याची गरज आहे. स्पेशली जेव्हा चीन आणि अमेरिकेचा ट्रेड वॉर आहे तेव्हा भारतासारख्या देशाशी पूर्णपणे पंगा घेऊन चीनला सुद्धा चालणार नाहीये. त्याच्यामुळे चीन हा जरी पाकिस्तानचा मित्र देश असला तरी पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने 100% उघडपणे उभं राहणं हे चीनला परवडणारं नाहीये. आणि त्याच्यामुळे चीनचं जे स्टेटमेंट आहे ते थोडं बॅलन्स स्टेटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यानंतर तुम्ही विचारलेला प्रश्न तो म्हणजे पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा का. पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मला वाटतं जवळपास प्रत्येक भारतीयाची इच्छा असेलच, आपल्या सर्वांचीच असेल. पण हे तितकं सहज सोपं आहे का तर मला याचं उत्तर माहीत नाही. कारण आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय पाकिस्तान हे एक रोग स्टेट आहे म्हणजे असा देश आहे की ज्याच्यापासून जगाला किंवा अनेकांना धोका आहे. पण भारत तितका रोग आहे का किंवा भारत हा मुळात रोग स्टेट आहे का तर अजिबात नाही. भारत हे एक अत्यंत जबाबदार लोकशाही राष्ट्र आहे. आपल्याकडे सैन्य हे नेहमी सरकारच्या सूचना पाळत आलेलं आहे. भारताचं सैन्य हे कधीही एखादी मर्यादाची रेषा ओलांडत नाही. त्याच्यामुळे पाकिस्तानचा कसा कायमस्वरूपी निकाल लावावा आणि तो खरंच आता लावता येईल का. कारण नाही म्हटलं तरी दोन्ही देश जे आहेत हे अण्वस्त्रधारी देश आहेत. त्याच्यामुळे आपण जरी खूप आपण म्हटलं की पाकिस्तानचा आपण कायमस्वरूपी निकाल लावावा तरी पाकिस्तानकडे सुद्धा अण्वस्त्र आहे. आणि आपला जरी नो फर्स्ट यूजचं आपलं धोरण असलं तरी पाकिस्तानचं असं कोणतंही धोरण नाही हे सुद्धा आपण नेहमी विचारात घ्यायला हवं. आणि पाकिस्तान हा अजिबात जबाबदार देश नाही. त्याच्यामुळे आपण जी कोणती ऍक्शन घेतोय त्यात संयम बाळगणं आणि प्रचंड विचार करून ऍक्शन घेणं जे आता सरकार आणि सैन्य अतिशय छान पद्धतीने करतंय तेच धोरण आपण कुठेतरी चालू ठेवलं पाहिजे आणि अत्यंत जबाबदारीने भारताने वागलं पाहिजे. यातनंच आपली प्रतिमा ही खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह प्रतिमा सुद्धा निर्माण झाली आहे. आणि आज जो आपल्याला पाठिंबा मिळतोय तो मिळणं कंटिन्यू राहील असं मला वाटतं. अगदी. आणि अर्थातच त्यामुळे आपण बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधानांनी अनेक देशांशी साधलेली जवळीक आणि त्यांचे होत असलेले दौरे याचे कशा पद्धतीनं फायदे होऊ शकतात तेही सध्या सगळ्याच जगाला पाहायला मिळते आणि खास करून भारतीयांना सुद्धा पाहायला मिळतं आहे. पण येत्या काळामध्ये सध्या पाकिस्तानमधली स्वतःची स्थिती बरी नाहीये. स्वतःच तंगडं एखाद्यानं कुणीतरी पकडून ठेवल्यासारखी स्थिती झालेली आहे. त्यामुळे बलुचिस्तानचा प्रश्न कसा सोडवायचा, खैबर पख्तूनख्वाचा प्रश्न कसा सोडवायचा असे त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत आणि नागरिकांचे तर आहेच आहेत. पण तरीही ही खुमखुमी कशी नष्ट करायची हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्या संदर्भात तुमच्या सर्वांशी बोलणार आहोतच. तुर्तास इथे एक छोटासा ब्रेक पाहत राहा NDTV मराठी.